जवळची गोष्ट आहे, माझ्या तर खूप जवळची एक बायकोची अशी आठवण आली गोष्ट आहे. का असेल ते तुम्हाला समजेलच. आता बोलताना स्वतः मी इमोशनल होते. विचार करा, तर ती गोष्ट पण आम्ही सध्या लोन एवढं कर्ज झालं आमच्यावर, तर आम्ही ठेवलेली भरपूर म्हणजे भरपूर कर्ज आहे. लोकांना वाटतं आम्ही फिरतो, हसी मजाक करतो, सर्व आहे. पण जेव्हा हप्ते भरतो ना, महिन्याला 5 तारीख ते 7 तारखेपर्यंत ना हालत खराब होऊन जाते. डोकं काम कर असं बोल ना, तो कसे पैसे. थँक्यू, बाय बाय. कशी पोटी पूजा आमचं शरू, कशी पोटी पूजा. आपला नंबर काय जीप अका जीप कर. आज जेव्हा इकडे मस्त नारळ पाणी पितो झालं आमचं काम पासपोर्ट ऑफिसमध्ये. सर्व डॉक्युमेंटचा उलट झालं. तर टाईम झाला विचार स्वराजच्या टायमात. गाईस, तर आज ना किती दिवसांनी म्हणजे 3 महिन्याने मी चाललोय आमच्या जुन्या घरी चाललोय. तो घर पण आपलाच आहे. सो आपण तिकडे चाललेलो आहे आता. तर आता चाललोय मटण घेऊन चाललोय. तर आज तिकडे जाऊन मटण बनवूया बाबांना. तर लेट्स गो. आता एसके तर बाबू होते, सरू पण 2-3 महिन्याने घरी जाणार आहे. त्याशी गेलतो पण दरवाजा बंद होता. तर परत जाऊया. तर कंटिन्यू राहूया. आपला बेडरूम पूर्ण बघा व्हिडिओ, कारण बेडरूम आपलाच आहे पूर्ण तो. तर बेडरूम आहे. तर लेट्स गो, कंटिन्यू राहा. आज मजा वगैरे तिथे बाबूच्या गाड्या आणि माझे शूज कलेक्शन तिकडे ठेवलं आहे, तुम्हाला दाखवतो मी. कंटिन्यू राहा. आणि ना जराशी तब्येत डाऊन आहे, सर्दी आणि कफ झालं आहे. डोकं एवढं दुखतो नका सांगूच नका. तरी ब्लॉक काढूया बोला. आतापासून रोज ब्लॉक काढूया. आज 2 तारीख आहे. उद्या पण काम आहे आपला 3 तारीख 4 तारीख. कंटिन्यू कामं राहील. कंटिन्यू ब्लॉक बघायला भेटत जाईल. आणि काही गोष्ट पाहण्यासाठी नाही, काही गोष्ट दिलच्या एकदम करीब असत ना, त्या गोष्टी पण आम्ही ठेवलेल्या. तर बाय चान्स आज देवाच्या कृपेने एक गोष्ट आम्हाला सोडवायची आहे. सुटेल का नाही माहिती नाही, बट ट्राय करूया. ती गोष्ट काय सोडायला चाललो आम्ही, खूप करीब म्हणजे खूप आणि खूप जवळची गोष्ट आहे. माझ्या तर खूप जवळची आहे, कारण का त्या गोष्टीमध्ये 2-3 जणांचा जीव आहे. ती गोष्ट मला सोडवायची आहे. आणि माझा पण त्या गोष्टीमध्ये खूप जीव आहे. छोटूशी आहे, एकदम पॅरिशी आहे, पण एवढी करीब आहे ना का आईची आठवण, 2 आयांची आठवण आणि एक बायकोची अशी आठवण आली गोष्ट आहे. का असेल ते तुम्हाला समजेलच. आता बोलताना स्वतः मी इमोशनल होते, कारण का आईला फर्स्ट टाइम जेव्हा एसके दाखवायला नेलते ना, लव्ह मॅरेज असताना, आम्ही जेव्हा रिलेशनशिपमध्ये असताना एसकेला घरी नेलता. पहिल्याच भेटीमध्ये आईने तिच्या हातातली वस्तू काढून एसकेच्या हातात घातली. तो विचार करा. तर ती गोष्ट पण आम्ही सध्या लोन एवढं कर्ज झालं आमच्यावर, तर आम्ही ठेवलेली भरपूर म्हणजे भरपूर कर्ज आहे. लोकांना वाटतं आम्ही फिरतो, हसी मजाक करतो, सर्व आहे. पण जेव्हा हप्ते भरतो ना, महिन्याला 5 तारीख ते 7 तारखेपर्यंत ना हालत खराब होऊन जाते. डोकं काम कर असं बोल ना, तो कसे पैसे एवढे जमा करत. 56-52 रुपयेचा EMI जातो आपले. कारचा 18,000 रुपये, रूमचा 25,000 रुपये, बाकी गोल्डचा. असं करून आपले EMI जातात. ते भराचे बोललं तर खूप अवघड आहे. मेहनत करतोय, सक्सेसफुल होतोय का नाही होत ते अजून माहिती नाही, पण होईल. जसे दिवस राहायचे पुढे ढकलत चाललं देवाच्या कृपेने. हळूहळू हप्ते कमी होत जाईल. असा कधीतरी मी गोष्ट केली ती का भाई कार पण सेल करावं आणि EMIचे हप्ते बंद होईल आणि बाकीचे उरलेले पैसे त्यात पण आपण रूममध्ये भरून कंटिन्यू करा. पण मी विचार केला, आपण घेतली गाडी कशाला सेल करायची. आपली आठवण आणि आपली फर्स्ट कार आहे. आपल्या इन्कममधली जेव्हा पूर्ण पैसे कमवून घेतो तिला कधी काय म्हणजे द्यायची. आता सध्या ती गाडी इन्शुरन्समध्येच आहे. तर जेव्हा होईल नीट तेव्हा आले मला. काय हा बॅग सॉरी मला आठवलं माझी जीवची ना एसकेच्या मम्मीने घरीच बाबूचे केस घातले. किती भारी वाटते. चल या आज चाललो आपल्या घरी, चाललो आपण लय दिवसांनी आणि ब्लॉग कंटिन्यू करूया. थोड्याशा प्रॉब्लेममुळे आमचा जरा प्रॉब्लेम झाले मोठे. पण बॅग ते काय बेटा, कुठे आपलं घर, कुठे आपलं घर कुठे आपलं.
विसरला काय घर आपला घर कुठं आपला हो उंदराला अरे मुसावी दीदी मुसावी ये पीकॉक है पीकॉक येते येते डॉगी दाखवायला आज इसके करणार 3 महिन्यानंतर आपल्या या घरी जेवण होतं काय मटन लाईट बघायची काय तुम्हाला मला लाईट पैसे झाली ओके ओके ठीक आहे ब्लॉगची व्हिडिओ होती ना ती 2 महिन्यापूर्वीची होती ती पहिलीवाली आणि आत्ता जी येईल ना ते आता म्हणजे नवीन आहे जस्ट म्हणजे थोडीसे ब्लॉगचे व्हिडिओ ना डिलीट झाल्या त्या आणि त्याचा अगोदर पुढचा ब्लॉग टाकलेला आहे मी अगोदर यूट्यूबवर तर ही व्हिडिओ राहिली म्हणून मी ह्या ब्लॉगमध्ये टाकलेली तर आता कंटिन्यू करूया नेक्स्ट ब्लॉग नेक्स्ट डे हे गाईस गुड मॉर्निंग सो कशा आहे तुम्ही सर्व जय श्रीराम जय महाराष्ट्र वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मिस्टर संडे मिस्टर कोमल सो आज आम्ही चाललेलो आहे सकाळी सकाळी उठून कुठे जॉबला 8 वाजता दोघांनी लावलेला आहे न्यू जॉबमध्ये झालेला आहे आम्ही कनेक्टिंग पर काय नाही गाईज आम्ही चाललो ठाण्याला आमचं थोडंसं काम आहे डॉक्युमेंट्सचं काय ते थोड्या वेळ सांगतो खूप महत्त्वाची गोष्ट आमच्या लाईफमध्ये तर जाऊया आपण आणि तिकडे जाऊया थोडंसं ट्रॅव्हलिंग आहे ट्रॅफिक आहे मध्ये तुमच्याशी गप्पा गोष्टी आमच्या होतीलच सो ब्लॉग नक्की कंटिन्यू बघा आणि सकाळी उठण्यामध्ये जी मजा असते ना खरंच भारी वाटतं पण ना काय काम असतं तर उठलं असतं रोज काही कामच नसतं 7 वाजता उठायचं डिझेल बंद केला असं पूजा झाली दोघांची आणि आता बघा बिर्याणी खायची म्हणून बिर्याणी गरम केली चहा मी केला का मस्त केला हो अरे मला बायको नवर देव मी नवर देव तबल्यात पण फेवल तेवढं भारी आहे आणि बघा देवीचं किती मस्त सजवलंय का बरं एस के बेटा एक व्हिडिओ ना मी अगोदरची ॲड करतो आम्ही ठाण्याला गेलतो तर आमचा पासपोर्ट दोघांचा काढताना व्हिडिओ काढले तर डिलीट केल्या डिलीट झाल्या म्हणजे लेट झाला ना ब्लॉग टाकायला तर डिलीट झाले आहे आणि ना थोडीशी 2 स्किप बाकी आहे थोडीसं असं जाताना मजाकमध्ये एसकेने माझी तेव्हा आम्ही दोघंच गेलतो आणि मुंबईला पण गेलतो मरीनला फोटोही टाकलेले व्हिडिओ टाकले तुम्हाला माहिती असेल तर ती स्किप जाताना ना इतकीशी इमोशनल झाली कारण पासपोर्ट निघत होता आमच्या दोघांचा आणि माझे डॉक्युमेंट क्लिअर नव्हते माझा येईल का ना ते टेन्शन होतं मला खूप जास्त आणि कसं झालं काय सांगू तुम्हाला फक्त आणि फक्त दाखवतो तर मित्रांनो जस्ट आता आम्ही निघलेलो आहे आता आम्ही पहिले आलेलो आमच्या आदरवाडी सिग्नलवर आणि इसकेला आलेलं आहे झोप हे काय इथं आज सकाळी सकाळी निघलेलो आहे कुठे माहिती आहे तुम्हाला तो ठाण्याला चाललो आहे आणि का लवकर सांगते तुम्हाला तर एस के आणि बाबू खाली येतात ते पटकन आणि आई बाबू पण येतात ते कारण ना काम आहे आमचं शॉपिंग पण करायची आहे जराशी आणि लवकर जाऊ लवकर येऊ कारण संध्याकाळी मित्राच्या ओपनिंगला पण जायचं गाईच तर आता एस के लिपमधनं त्याची वाट बघते ये खाली बोलतो कधीची चहा अरे गाईस आम्ही चाललेलो आहे स्वरूचा पासपोर्ट बनवायला स्वरू बोल हाय गाईस बोल आहे का पासपोर्ट माझा आहे यांचा पण आहे दोघांचा पण आहे आम्ही लास्ट टाइम गेलतो ना ठाण्याला तेव्हा आमच्या दोघांचा बरेच जणांनी बरोबर तुम्ही पासपोर्टसाठी गेलते पोलीस इन्क्वायरी पण झाली नाही का तेव्हा पासपोर्टसाठीच गेलतो आणि झाला आमचा पासपोर्ट आले दोघांचे आता राहिलेला आमचा शोरूम भेटायचा तर तो पण लवकर येईल आणि लवकरच कुठेतरी आम्ही जाणार कुठे जायचं बाबा आपल्याला नवीन वर्षात कुठे जायचं ते भूत बरोबर बघितलं एवढ्या गप्प बसलेला काय सर हातामध्ये काय तुझे दाखव स्माइली दाखव हा ती कोणती गाडी आहे तू सांग ना कोणती गाडी आहे फक्त गाड्या बघू दे मागे बघा मम्मी लोक बसले ब्लॅक घालून अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन आम्ही चाललोय मॉलला तिकडून डायरेक्ट शॉपिंग आणि स्वरूप फिरणार आहे कार मध्ये नवीन आणि सॅन्टा बघायचं ना तुला सॅन्टा त्या दिवशी बोलला मला तर त्या दिवशी बोलला सॅन्टा बघायचा आणि गेलो असा मारला ना त्या सॅन्टाला पूर्ण फाली पाडून टाकला बाबू तू मग आम्ही त्याला घाई घरी घेऊन आलो केकच्या दुकानाच्या बाहेर होती हा बुक्या मारून पाडला हा स्वरूप फायटिंग करत होता ना तू 500 500
दीदी इंस्टाग्राम ठेवा ना. युट्यूबर नवीन आयफोन निघलाय ना दादी. थँक्यू बाय बाय. नाटगोळा बबली गोळा दोन बोल. भाई सिकंदर शेख आहे दादा. एक लागलाय ना मग. भाई सिकंदर शेख आहे भाई. असं बोलतो पुढे बाबू भाई सिकंदर बाय बाय दोन अच्छे बाय बाय. त्यांना पैसे दिले खुश झाले. दोन लोक जोडी अच्छा बोलली कोण तरी बोलते लग्न केलं काय कुठे गेलं. दोनों का जोडी अच्छा आहे. मोठं उडील चालले का कुठे फिरायला चालले. हा काय ठाण्याच्या पासपोर्ट ऑफिस मध्ये आलतो. ठाण्यामध्ये घेतला होता नंबर. जेवढा मी इकडे चालतो. यस गेल्या मग मी इकडे चालतो आणि पासपोर्टचं पूर्ण काम केलेलं पण झालं आमचं लवकर. आणि आता किती टाइम लागतो. बाबू चाललं फास्ट होईल लगेच मॉलला जाऊ. त्याला पोलीस आणट्याकडे जायचं म्हणून रेडी आहे मागे. कशी कशी पोटी पूजा आमचं शेडू. कशी पोटी पूजा. आपला नंबर काय जीप अका जीप कर. बोल माझे पासपोर्ट मी काढायला आलोय. मी चाललो फिरायला. बोल बाय बाय. आपल्याला गाईच त्याच्या हातात काय पण असं लगेच दिला जातो. बेबी करतो ना तुम्ही छोटा बेबी. कशा करतो ना छोटा बेबी. बद्दल जास्त ना गायचं सेम सेम आवाज होता. चल चल दे चल आतमध्ये आपल्याला. आज जेव्हा इकडे मस्त नारळ पाणी पितो झालं आमचं काम पासपोर्ट ऑफिसमध्ये. सर्व डॉक्युमेंटचा उलट झालता. टाइम झाला विचार. स्वराजच्या टायमात स्वराजला रडत होता आतमध्ये. तर कसं तरी झालं बाबा. फायनली डन. चल रे बाबा. अरे बाहेर पण तरी काय रस्त्यात केलं तर नाही आतमध्ये. परत जायचे नंतर परत जाऊन सो अभी आए हम मॉल में आए. अभी मॉल में जाएंगे शॉपिंग करके. चला मॉल मध्ये.